दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला प्रकरणानंतर अमरावती शहरातील काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झालाय। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस अमरावतीचे माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो काल भयाळ हल्ला म्हणजे सर्वोच्च न्यायालयात झाला, याचा सर्वप्रथम युथ काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। एक अमरावतीकर नागरिक म्हणून सुद्धा याचा जाहीर निषेध करतो। या मनोवृत्ती प्रवृत्तीला खेचून काढलं पाहिजे अशी आमची आज धारणा झालेली आहे। हे लोक आज एवढे मस्तावले की यांची मजल सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च पदावर बसलेल्या भूषण गवई साहेबांपर्यंत गेलेली आहे। तर तुम्ही समजू शकता आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील। काल जो भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर या निमित्तानं मला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर सर्वोच्च न्यायालयात सुरक्षित नसतील तर ह्या देशातील जी गोरगरीब बहुजन दलित जनता आहे ती कितपत सुरक्षित आहे। या म्हणजे संघ परिवाराने जो सत्ता राबवलेली आहे मोदी सरकारची या काळात, हे कितपत सुरक्षित आहे याचा प्रश्न आज निर्माण होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।